भाटेंचा त्यानंतर तुम्हाला हे करता येतं का मला? बहुजन मुक्ती मोर्चाचे जनतेने शेखराव यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण आपला विषय व्यक्त करायचा आहे, आपण आपले मार्गदर्शन करायचं आहे. बहुजन मुस्लिम विचार मंचाचे जनतेचे अध्यक्ष यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी बोलावं. सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज संविधान व संवर्धन समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. हे धरणे आंदोलन करण्याचं कारण केंद्रामध्ये बसलेला नेता अमित शहा यांनी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे चुकीचं उद्गार केलं त्यासाठी आज सोलापूर नव्हे तर भारत देशामध्ये याचा प्रतिसाद उमटत आहे. तरी देखील हे घेण्याचे तातडीचं सरकार, ही कुबड्या घेऊन चाललेलं सरकार, केंद्रात कुबड्या घेऊन चाललंय आणि महाराष्ट्रामध्ये येऊन चाललंय. या सरकारने बहुजन असो जो गोरगरीब असो त्यांच्यावरती अत्याचार अन्याय करत आहे. त्याचा वाचा फोडण्यासाठी आज सोलापूरमध्ये सर्व आंबेडकर चळवळीचे नेते एकत्र येऊन तिथं धरणे आंदोलन करीत आहे. भारताचा सम्राट अशोक, जहामर्द मोहम्मद पैगंबर, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, संत शिरोमणी सावता महाराज, संत रविदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, महाराणी अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमाताई रमाई महाराणी यांना मी पहिल्यांदा वंदन करतो. आज सोलापूर शहरामधून आता हा संविधानाच्या विरोधी जी कारवाई चालू आहे त्याचा निषेध म्हणून निदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रथम आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. 500 बहुजनांनी 28,000 पैशांचा मेहनत केलेला आहे. म्हणजे एका माणसाने 56 माणसाचा वध केलेला आहे. एका माणसाने 56 लोकांना हरवलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं 56 इंचाची छाती ही आमच्या बहुजनांची आहे. आजचा दिवस सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा स्थापन केली. जानेवारीमध्ये 1 जानेवारी 1848 आणि आजचा दिवस नवीन वर्ष या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून संविधानाची पायमल्ली होत आहे. कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही. एकीकडे बदलापूरची घटना होते, एकीकडे कल्याणची घटना होते, एकीकडे परभणीमध्ये संविधान शिल्प तोडलं जातं. त्यातील कार्यकर्त्यांचा जेलमध्ये मृत्यू होतो. जेलमधील पदार्थ सरपंचाचा
निर्भर हत्या केली जाते याचा मी पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करतो. ज्या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांचा महिलांचा अपमान केला जातो, दंगली करण्याचा प्रयत्न केला जातो आणि खुलेआम संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा साहेब जे फोटो फोटोने त्याच्या ओढत आलं आणि काय या महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये सकाळ सकाळ आपण आंबेडकर 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 हे केलं 6 वेळा म्हणलेला आणि 6 वेळा आंबेडकर म्हणून तुम्ही एवढं जर आंबेडकर आंबेडकर करतात तर तेवढ्या वेळेला जर परमेश्वराचं नामस्मरण केलं तर आपली प्रगती झाली असती असं तो अंधश्रद्धेच्या दिशेनं परत म्हणू आणि संविधान लागू करण्याच्या दिशेनं एक पाऊल टाकण्याचा काम या देशाचे गृहमंत्र्यांनी केलं त्यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची ही भूमी आहे. या भूमीचा आदर्श तामिळनाडूतील व्ही रामास्वामी पेरियार यांनी घेतला आणि ज्या वेळेला ते 1925ला काँग्रेस पक्षाचे मद्रास विभागाचे अध्यक्ष होते, त्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला आणि सेल्फ टू मुव्हमेंट चालू केली आणि सेल्फ टू मुव्हमेंटच्या माध्यमातून 1949ला त्यांनी आपला स्वतःचा सेल्फ टू मुव्हमेंटच्या माध्यमातून नवीन पक्ष स्थापन केला, ग्रामीण मुलांचा कळवण आणि त्यांची या पक्षाची 1969 साली तामिळनाडूमध्ये सत्ता आली ती आजपर्यंत कायम आहे. ज्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार तामिळनाडूमध्ये पोहोचला, परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार का रुजला नाही, का त्याचं सरकार येत नाही किंवा का आपण त्या मनोवाद्यांना थांबवू शकत नाही, याच्यावर विचार करण्याची गोष्ट आहे. कारण आपण फुले शाहू आंबेडकर यांना डोक्यावर घेतलेला आहे, परंतु काही दलित समाजाने त्यांना डोक्यात घेतलेला आहे, परंतु इतरांनी त्यांना डोक्यात घेतलं नाही, फक्त डोक्यावर घेतलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे. तर प्रामुख्याने फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा घराघरात आणि डोक्यामध्ये आला पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ज्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये व्ही रामास्वामी पेरियारचा पॅटर्न आहे, तोच पॅटर्न या देशामध्ये राबवा पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशामध्ये मायावतीचं सरकार आलं, मुलायम सिंगांचं सरकार आलं किंवा लालू प्रसादांचं सरकार आलं, या बहुजनांचं सरकार आलं, पण ते कायमस्वरूपी टिकत का नाही, तर याचा विचार केला तर समतावादी जे होते ते समतावादी त्यांचे जे नेते होते ते राम मनोहर लोहिया ते स्वतः रामकृष्णाचे भक्त होते, म्हणजे त्यांनी देवी देवताला स्थान दिलं आणि देवी देवताच्या विरुद्ध मोहीम राबवली नाही. तसंच व्ही रामास्वामी पेरियारने आपल्या भाषणाच्या सुरुवातीला घरातील जे काल्पनिक देव आहेत ते देव स्टेजच्या जवळ आणायचे आणि त्या देवांच्या प्रतिमेला त्यांनी जोड्यानं मारायचं आणि ते देव उद्घाटन करायचे. म्हणजे समूळ त्यांनी उच्चाटन ह्या अंधश्रद्धेचं केलं, काल्पनिक देवी देवतांचं केलं आणि महापुरुषांचा उद्धार केला. त्यामुळं तामिळनाडूमध्ये कायम सत्ता ही बहुजनांची आहे. त्या ठिकाणी कुठलीही दंगल होत नाही, तामिळनाडूमध्ये दंगल होत नाही याचं कारण त्या ठिकाणी बहुजनांचं सरकार आहे आणि त्यातून अंधश्रद्धा निर्मूलन झालेला आहे. मंदिरामध्ये जे पुजारी आहेत ते सर्व पुजारी हे बहुजनांचे आहेत.
आणि या महाराष्ट्रामध्ये मात्र फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये इथं कब्जा हा सनातनी वर्गांचा आणि या मनुवादी वर्गांचा असल्यामुळं आपलं या ठिकाणी राज्य येत नाही आणि आपण फुले शाहू आंबेडकरांचा विचार करून येत नसल्यामुळं या ठिकाणी हे आपल्याला सत्तेपासून दूर ठेवतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं आहे, सत्ते वाचून आल्या होता सगळं करा मुसेवला, सत्तेपुढे शांतपणा चालत नाही. तर आपल्याला सत्ता पाहिजे आणि सत्तेमध्ये काबीज करण्यासाठी आपल्याला फुले आंबेडकरांनी एकत्र आलं पाहिजे, बीसी ओबीसीने एकत्र आलं पाहिजे आणि मग बीसी आणि ओबीसीची जी संख्या आहे ते 70 ते 80% या महाराष्ट्रामध्ये असताना आपलं राज्य का येत नाही याच्यावर आपण संशोधन केलं पाहिजे. मगच आपलं हे संविधान पूर्णपणे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लागू होईल. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी हे जे आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाला अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं आमचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीनं या ठिकाणी या मनुवादी वृत्तीचा अमित शहा आणि या मोदी सरकारचा या ठिकाणी मी धिक्कार करतो, त्यांचा निषेध करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान. धन्यवाद. शुभेच्छा. या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे निदर्शने करीत आहोत तो निदर्शनाचा विषय असा आहे की या भारत देशाचा गृहमंत्री अमित शहा तो जो स्वतः तडीपार आहे या ठिकाणी संसदेमध्ये बाबासाहेबांविषयी भाषण करतो. त्याचा अर्थ या संविधानाच्या नावावर तो गृहमंत्री झाला, या बाबासाहेबांच्या नावावर तो गृहमंत्री झाला. तो तडीपार असताना देखील त्याला संविधानाच्या तत्वात बसल्यामुळे तो गृहमंत्री झाला. तरी देखील तो संविधानाला नावं ठेवतो आणि संविधानाविषयी विरोध व्यक्त करतो. खरं बोलायचं म्हणलं तर या ठिकाणी आपण त्या तडीपार गृहमंत्र्याला खूप शिवाय देऊ शकतो. हे झाले खरं शिवाय देऊन ते शिवाय देऊन काय भेटणार आहे? अजिबात भेटणार नाही. पण त्याच्या समर्थन करणारे हे काही स्थानिक कार्यकर्ते आहेत त्याच्या विचारावर त्याच्या वक्तव्याचं समर्थन करणारे जे आपल्या तळाचे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी त्याचं समर्थन बरोबर आहे, त्याला हे म्हणायचं नसतं अशा म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार करतो. कारण तो बोला तो सच्चा मनोवादी विचार चाललेला आहे. तो आमच्या आंबेडकर चळवळीचं काम करणारे कार्यकर्ते लोक न्याय घेण्या घेऊन लोक कुठून घालून आंबेडकर चळवळीचं नाव घ्यायचं आणि मनोवादी विचारसरणीच्या हातात घेऊन ते एकत्र फिरायचं आणि आंबेडकर चळवळ त्यांचं नामून करण्याचं काम या ठिकाणी या सध्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक पक्षाचे काही लोक करतात. आता या ठिकाणी समिती असल्याने मला पक्ष बोलता की नाही, कारण कसं असतं एका पक्षाविषयी बोलायचं म्हणजे ते परत मनाचे राजकारण सुरू झालं. पण सत्य रचण्यापासून ह्याचा दोन जे बाब आहे तो राजकारणाचं काय शिकवलं. कारण ते पण आपण ह्या अमित शहाने हे बाबासाहेबांविषयी वक्तव्य केलेले तसं या ठिकाणी जे स्थानिक लोक आहेत त्याने जाहीरपणे निषेध अमित शहाचा केलेला नाही. त्याने निषेध कुणाचा केलेला आहे? तो परभणीच्या जी काही घटना घडली अशा घटनेचा परभणीचा झालेला घटनेचा स्वीकार केलेला आहे आणि समाजात सांगतात की आम्ही बाबासाहेबांविषयी बोललो. त्याने कोणी एखादी एकत्र दाखवले की आम्ही अमित शहाचा विचार निषेध केलेला आहोत. आता कोणी एखादी त्यांनी विचार निषेध केलेला आहे ते ओपनली आपल्या सत्तेसाठी, आपल्या खुशीसाठी, आपल्या पैशासाठी, आपल्या आई बहिणीला देखील ते विचार करण्याचे त्यांच्या सोबत ऐकून कळतो. या ठिकाणी मी काही जास्त बोलणार आहे. मी व्यक्तीच्या वंचित बहुजन आघाडी सभापती कमिटीच्या वतीने या झालेल्या घटनेला जाहीर निषेध केलेला आहे आणि आज देखील या ठिकाणी मी वर्गाचा निषेध करतो आणि मी इथं थांबतो. जन आक्रोश निदर्शन सोलापूर शहरामध्ये
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजे धर्नागिरीसमोर सुरू आहे. या आंदोलनाला सर्वप्रथम या सर्वांचं म्हणजे सर्व लोकांचं सर्वप्रथम स्वागत करतो की आंबेडकरी चळवळ ही जिवंत आहे या दृष्टिकोनातून दिसून येते. आज महत्त्वाचा दिवस असा आहे की 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगावमध्ये या 500 शूरवीर भूनिवासी मावळ्यांनी 500 शूरवीर बहुजनांनी 28,000 पेशवेरांचं खात्मा केलं. ही पेशवाई 1818ला संपली. ही पेशवाई आम्ही शासन स्टेटमेंटवरून की परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशाचा इतिहास प्रतिकरण असून क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. 1818ला भीमा कोरेगावमध्ये त्या 500 शूरवीरांनी क्रांती करून दाखवली. 28,000 पेशवेरांना संपून हीच पेशवाई आज फडणवीस सरकारच्या माध्यमातून बीजेपी सरकारच्या माध्यमातून परत पुनर्स्थापित झालेली आहे. म्हणजे आपण प्रतिक्रांतीच्या मार्गावर आहोत. प्रतिक्रांतीच्या मार्गावर आहोत याचं म्हणण्याचं कारण असं की 1818 नंतर जे संविधान लागू झालं, जे युद्धानंतर ज्या युद्धामध्ये विजय मिळवलं बहुजनांनी, त्या युद्धानंतर जे संविधान लागू झालं त्या संविधानामध्ये आर्टिकल 19 मध्ये मूलभूत अधिकारामध्ये आर्टिकल 19 मध्ये फ्रीडम ऑफ स्पीच आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून सांगितलं जातं. बोलण्याचा अधिकार आणि अभिव्यक्त करण्याचा अधिकार संविधानाने आपल्याला दिलं. तर आम्ही काय बोलावं आणि काय करावं हे सांगण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला दिलेला आहे आणि काय आचरण करावं हे संविधानाने दिलेलं आहे. तरी देखील मूलभूत अधिकार लोकांचं असताना देखील हे माहीत असताना देखील अमित शहा जर बोलत असेल की तुम्ही आंबेडकर 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 आणि आंबेडकर करू नये तरी काय तर करू, तुम्हाला सांगण्याचा अधिकार काय आहे. याचा अर्थ गृहमंत्री बनत असताना तुम्ही शपथ घेता संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून आम्ही काम करू, मी शपथेचं देखील उल्लंघन करत आहात. तुम्ही संविधानामध्ये शपथ घेतलं जेव्हा तुम्ही एखादं पद ग्रहण करता देशाचं, तेव्हा ते पद ग्रहण करत असताना तुम्ही संविधानाची शपथ घेऊन असं म्हणत असतात की आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून काम करू. तर आज तुम्ही संविधानाची शपथ घेऊन देखील संविधानाच्या विरोधात काम करतात. म्हणजे तुम्ही फक्त आंबेडकर विरोधी संविधान तुम्ही संविधानाला तुम्ही मानत नाही, संविधानाची शपथ घेता, शपथ घेऊन संविधानाच्या विरोधात काम करता. 2 नंबर म्हणजे त्यांनी स्टेटमेंट करण्यामागं कारण महत्वाचं आहे की बीजेपी सरकार ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून निवडून आलेली आहे आणि त्या घोटाळ्याचा आपण नेते कमी आणि सामाजिक मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे. असे कित्येक पुरावे आहेत. पुरावा एक जर बघायला गेला, अक्कलकोटचे 250 उमेदवार आहेत. बंडगर नावाचे सुनील बंडगर, त्यांना त्यांच्या बूथवर 0 मतं मिळालेलं आहे. हे कामाच्या म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्रेक होत होतं की मशीनमध्ये घोटाळा करून लोकतंत्र संपवलं जात आहे, संविधान संपवलं जात आहे. त्याच्या विरोधात जनसामान्य लोक रस्त्यावर येत आहे. तरी जर उद्रेक लाभायचा असेल तर रस्त्यावर एक विरोधात कोण आहे? आंबेडकरांचे होत आहे. मग आंबेडकरांच्या लोकांना जर नाबूद करायचं असेल तर काय करा? म्हणजे त्यांना या माध्यमातून मेसेज मिळायचं आहे की आता संविधान संपलेला आहे, पेशवाई परत आलेली आहे. तर ही पेशवाई ही वर्तमान पेशवाई आहे. ही जर संपवायची असेल तर महत्वाचं म्हणजे गर्व किंवा सामर्थ्य दाखल आहे ते एक मात्र कारण आहे, त्याला ईव्हीएम मशीन. ईव्हीएम मशीन येतात त्यांनी घोटाळा करून निवडून येत आहेत आणि ते निवडून आल्यानंतर सत्तेत बसल्यानंतर जगवायचं आहे. तर ही सरकार पाण्याची असेल किंवा आम्ही त्याला पुढच्या वेळेस गृहमंत्री बनून द्यायचं नसेल तर आपण काय करणार? जास्तीत जास्त पुढच्या इलेक्शनला काय करायचं? यांना मतं द्यायचं नाही. काय करणार? त्याच्या विरोधात जे कोणी कामला असेल त्याला आपण मतं देणार. त्याला मतं द्यायला गेल्यानंतर ते मतं त्याला जाणार नाही, बीजेपीकडे जाणार. याचा अर्थ काय आहे? यातून अर्थ असं काढायचंय की कोणालाही मतं द्या, बीजेपीला जाणार आहे आणि जे बीजेपी निवडणार आहे त्यामुळे आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा अपमान करत आहेत, वारंवार सगळ्या महापुरुषांचा अपमान करत आहेत. हे भारत देश, हे संविधान आपल्या उद्देशिकामध्ये म्हणतो समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज आणि राजकारणी निर्माण करणार. तर आज देशामध्ये काय परिस्थिती आहे? असमानतेची वागणूक केली जाते.
भेदभाव केले जाते, गैरबराबरी केली जाते, सगळ्यांवर अन्याय होत आहे. याचा अर्थ काय? लोकशाही संपलेली आहे. बाबासाहेबांचं म्हणणं आहे की लोकशाही जिवंत असल्यास जर दोन लक्षण आहे, एक मजबूत विरोधी पक्ष पाहिजे आणि तुम्ही फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन पाहिजे. एक तर मजबूत पक्ष विरोधी पक्ष नाही, कारण विरोधी पक्ष संपलेला आहे. 2 नंबरमध्ये तुम्ही फेअर अँड ट्रान्सपरंट इलेक्शन होत नाही. हे दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित झाले तर लोकशाही राहणार आहे. म्हणजे लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून याचं काम चालू आहे. तर जास्तीत जास्त या आजच्या बर्मी आंदोलनाला एवढ्या मोठे संख्येने तरी सर्व उपस्थित झाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो. व इथून पुढचं जे समितीच्या माध्यमातून कृती समिती आपली आहे त्या माध्यमातून जे काही निर्णय घेतलेले त्या निर्णयाला मी समर्थन देतो. आणि इथून पुढचं जे आंदोलन आहे त्या स्वरूपाचं आपल्याला ज्या दिशेने घेऊन जायचं आहे, मोठ्या प्रमाणात जोपर्यंत राजीनामा ते तर होणार नाही. कारण की म्हणतो ना आपण संविधान कोणी निर्माण केलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण केलं. आणि त्याच संविधानामध्ये गृहमंत्री पदाचं आर्टिकल आहे, त्यामध्ये गृहमंत्री त्या संविधानानुसार निवडलं जातं. आणि त्याच संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलत असते अमित शहा स्टेटमेंट देते. याचा अर्थ काय? एखादा मुलगा असतो की आपण काय करतो, बापाच्या विरोधात शिवाय देतो आणि परत बापाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागतो. म्हणजे असे नालायक लोक आहेत ते सत्तेमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे याचं जाहीर स्वीकार करतो, निषेध व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मान्यवर फुले शाहू आंबेडकर आणि मान्यवर कांचीराम साहेब या महान विभूतींना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमानिमित्त निषेध जो आक्रोश गोष्ट आहे त्यामध्ये मला जी बोलण्याची संधी देत आहे त्याची मी सुरुवात करीत आहे. तसेच तडीपार गृहमंत्री यांनी जे बाबासाहेबांच्या संविधानाची शपथ घेऊन जे एंट्री मारलेली आहे संविधानामध्ये संसदेमध्ये, त्या संसदेमध्ये त्याच बाबासाहेबांचा अवमान केला. आंबेडकर जितना बात जो करते हैं वो स्वर्ग प्राप्त करता है, लेकिन स्वर्ग प्राप्त करता है ऐसा बात वो कहा है. उसका मैं निषेध यहाँ करता हूँ सर्वप्रथम, क्योंकि बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वर्गाची काय गरज आहे, स्वर्ग ह्या निश्चित निर्माण करून दिलेला आहे त्यांनी आमच्यासाठी. आपले त्याच्या मुलं कुर्बान करून आयटीमध्ये गुप्तचार करून देखील आमच्यासाठी त्यांनी घरगत कर्जाला जाऊन आमच्या हक्क अधिकार बचाव केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांची प्रयत्न दुसऱ्या कधी फेडू शकतच नाही. परंतु स्वर्ग ह्या गरजेवर निर्माण करून बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्या स्वर्गाच्या त्या ह्याच्यामध्ये गृहमंत्री तडीपार यांना न्याय व्यवस्थेने 4 वेळेला जर शिक्षा केली असती तर आज जो गृहमंत्री दिसत नसता. या देशाची मनोवादी व्यवस्था न्याय व्यवस्थित देत नसल्यामुळे गृहमंत्री झालेला आहे. आणि त्याच्या तडीपारचा इतिहास बाहेर काढून त्याला त्वरित शिक्षा करावी असं माझं म्हणणं आहे. तसेच त्यासाठी जे आक्रोश मोर्चांनी या ठिकाणी आंदोलन लावलेलं आहे त्या आंदोलनासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे त्या सगळ्यांचा मी या ठिकाणी आभारी आहे. आणि उपस्थित झालेल्या लोकांना धन्यवाद मानतो. हे आक्रोशातून साध्य करण्यासाठी जे उपस्थित त्यांना मी तुम्हाला धन्यवाद आभार आहे. त्याला मी माझ्या चॅनलमध्ये टाकून तुम्हाला हे देतो. फक्त मग नंबर याच्यावर टाका. मग सर्व महामानवाच्या विचाराला आचाराला वर्तणुकीला अभिवादन करून बदलून आपली कायम परिस्थितीमध्ये आहे. आज ही घटना घडली. आता कोण कोण बोललं त्यांच्या नावात संविधानामध्ये त्यांना माहिती संविधानाचा आधार घेऊन तो लोकसभेमध्ये पोहोचला, खासदार झाला आणि त्या संविधानाचा अपमान करण्याची क्षमता तिच्यामध्ये निर्माण झाली. हे फक्त एक त्यांचं धोरण आहे. प्रतिक्रिया व्यक्त सुरुवातीला क्रिया द्यायची आणि तुम्ही प्रतिक्रिया द्यायची. कशाचंच होते का हे काय तुम्ही सोडा त्यात तुम्हाला काय भेटणार नाही. पण
जेव्हा धर्माचं नाव घेतलं तर तुम्हाला सुख समृद्धी मिळेल आणि त्यामुळे तुम्ही त्याच्या अधीन व्हा. म्हणजे आपण मंदिराकडे एका पुढे निघला जावा, बस म्हणून पूर्वीकडे जावा, हे इच्छा केला. आणि हे जाणून मुली खेडेपासून आलेली वापरत नाही. आंबेडकरवाद्यांना चॅलेंज आहे, आंबेडकरवाद्यांना चॅलेंज आहे. तुम्ही असंच शिवसेनेच्या पुतळ्याजवळ संविधान मूर्ती एक होती, त्याची जातीवादी माती फिरवली, विटंबना केली आणि त्याच्या दिशेचा हडबडी बंद करण्यात आली. त्या ठिकाणी कलेक्टरचा फोन वापरणारा वापरला वाकोडे नावाचा एक आमच्यासारखा देशप्रदेशात त्या ठिकाणी होता. त्याला कलेक्टरनं फोन करून विचारले की परभणी तुम्ही शांततेचा आणि सुव्यवस्थेमध्ये बंद केला, त्यामुळे तुम्हाला निवास मिळाला. कलेक्टर फोन करतो त्याला आणि शांततेचा आंदोलन झालं म्हणून त्याचा सांगतोय. पण दोघेही घटना बघा, त्या ठिकाणी परत तिच्या पोलीस खात्याकडे जाणून बोलून गुन्हे ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या ठिकाणी आया वहिनीला सुद्धा कुत्र्यासारखं मारण्यात आलं. माणूस म्हणून त्यांना संबोधत नाही आलं. तेवढ्या मानहानी झाली, स्त्रियांना सुद्धा मारण्यात आलं. त्याचा परिणाम काय झाला? वामकर साहेबाला ती भयानक परिस्थिती, जे नेता होता त्या भागातला, त्याला भयानक परिस्थिती लसी करतात आली, नजरेत आली आणि त्यांना हँड अटॅक आला. ते सुद्धा तुमच्यावरती झाले. पण दुर्दैवानं त्याच वेळेला सोमनाथ सूर्यवंशी हा सुद्धा त्या ठिकाणी क्लिप काढत होता वेळेपोटी करण्यासाठी. पोलिसांनी त्यांना घेतलं. पोलिसांनी घेतलं काय तर तो वडर समाजाचा होता. वडर समाज एक जातीवादी शक्तीची मिसळून न राहता आंबेडकरीवादी बनतोय. चातुर्वर्णाचा सेवक न बसता आंबेडकरवादी बनतोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याला जाणून शाळेत पाठवून उचलून नेऊन पोलीस कढीमध्ये टाकण्यात आलं. ज्यावेळी त्याला पोलीस कढीत टाकण्यात आलं त्यावेळी कुत्र्यासारखी मारहाण झाली. त्यांना कुणी माणुसकी नावाची लज्जा त्यांच्या पोटात नव्हती, लज्जा सुद्धा त्यांना वाटली नाही आणि एवढ्या क्रूरतेने मारहाण करून त्यांना उद्ध्वस्त केलं. फक्त त्याचा दोष एकच होता, तो आंबेडकरवादी विशिष्ट वर्गाचा नव्हता, तो बहुजनाचं प्रतीक होतं म्हणून त्याला सूड यंत्रणं हे जातीवादी शक्तीनं त्याला मारलं. भयभीत केलेली आहे. त्या भीतीची पोटी मुस्लिम समाज हा दुर्बल होत चाललाय. पण तो देत नाही. ज्या परिस्थितीमध्ये राहत असेल त्या पद्धतीने तो संघर्ष करणारच आहे. हे आंबेडकरांनी आव्हान करतो त्याने आंबेडकरवादी बरोबर चालावं आणि आपण सुरक्षाकडून निर्माण आहोत. निश्चितच आम्ही धरलेले आहोत. पण मुलांना अन्याय समजा सुद्धा आमच्यात आहे. फक्त त्यांना काय फक्त त्यांना दोष ठरवता येत नाही. आंबेडकरवाद्यांना दोष ठरवण्यामध्ये मार्ग आपला स्वीकार होईल याच्यासाठी मी कळकळीची विनंती करतो. आंबेडकरवाद्यांना सुद्धा ही परिस्थिती काय निर्माण झाली हे स्वतः अवलोकन करावं लागेल. लोकसभेमध्ये काय घडलं? हिंदू राष्ट्राची संकल्पना बाबासाहेबांच्या विचारात त्यांनी मांडली. बाबासाहेबांना म्हटलेले आहे हिंदू राष्ट्राची संकल्पना या देशात भयंकर यातनामय आहे आणि त्याला निषेध करावा लागेल आपल्या बहुजन समाजाला. बाबासाहेबांचं म्हणणं आहे सगळ्यात विषयाने एखादी हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे आणि संविधानाला विरोध करणारी तिथं सुरुवात झाली. संविधान हा सगळ्या जाती धर्माच्या आधारावर संविधान चालतं. पण या षडयंत्रकारी सरकारनं हिंदू राष्ट्राची संकल्पना मारली म्हणजे आपल्या संविधानाची डायरेक्ट विरोध केला. हे मी आपल्या दृष्टिबंधात आणण्यासाठी मी प्रयत्न करतो. तर कळकळीची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आंबेडकरवादी या बिहारामध्ये हिंदू राष्ट्राच्या बैठका सुद्धा झाल्या. लोकसभेला हिंदू राष्ट्राच्या संकल्पनावाद्यांच्या बैठका बिहारामध्ये सुरुवात झाली आणि किती घातक एक प्रणाली वाढली. पैशापोटी आपलं सत्व आपलं स्वाभिमान विज्ञान एवढा आपल्या भारत देशामध्ये निर्माण झाले. 130 खासदार हे ठरवले आणि त्यांचा मोबदला घेऊन 130 खासदार लोकसभेमध्ये आता सध्याला आहे. त्या 130 पैकी स्वाभिमानी जर 50 लोकांनी राजीनामा दिला खासदाराने 50 लोकांनी राजीनामा दिले शासन गडगडतं. पण नाही, लाठ्याने स्वतःचा आत्म सन्मान करणारी हे अवतार राजीनामा देणार नाही. पण
त्याला विश्लेषण करते शहाणी चांगल्या पद्धतीने बोलते. काय बोललं शहाणी, काय बोलण्याचा विचार केला? तुम्हाला राग आणि द्वेष त्यांच्याविषयी निर्माण व्हायच्यासाठी वाईट दिवशी तुम्हाला त्यांच्यावर द्वेष व्यक्त करताय. किती दुर्दैव, आमच्यातून खासदार आमदार गेलेले आहेत. आज ह्या जो मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहे त्यांच्याविषयी सूचना मांडतोय. देवाच्या प्रकरणामध्ये जे घटना झाला होता दैवत आहे त्यावेळेला शनिवारवाड्यामध्ये या समितीची बैठक होती. त्या प्रकाश आंबेडकर साहेब होते. त्या एका परिषदेमध्ये शनिवारवाड्यामध्ये बैठक घेतली. पावसाच्या अस्तित्वाला छळ दिला म्हणून भीमा परिवारामध्ये दंगल घडली. कुठं समजते कुठं षडयंत्रकारी लोक पोचतात आणि त्यांनी छोटी मोठी परत एकदा भीमा परिवार प्रकरणाचं प्रकरण परभणीमध्ये घडवलं. आज आपल्याला पण करायचं आहे. भीमा कोळी गाव या पेशवाई संपवण्यासाठी आपल्याला परत एकदा आंबेडकरवादी आणि बहुजनवाद्यांनी रस्त्यावर जोडून परत एकदा पेशवाई संपवण्याचा संकल्प आपल्याला करावा लागेल आणि हे करणार असं मला अपेक्षा आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय भारत. धन्यवाद. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि समितीचे आमचे संघटने संविधान संवर्धन समितीच्या वतीने आम्ही आंबेडकरवादी या बॅनरखाली जे आंदोलन आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला उपस्थित असलेल्या सर्व बहुजन बांधवांनी खरं तर या महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये सामाजिक परिस्थिती पाहता अतिशय भीतीदायक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याची अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आज देखील घडताना दिसून येत आहेत. परंतु या देशाचं आणि राज्याचं निरावलेलं सरकार देशाच्या त्यामध्ये देशाचा आणि राज्याचा गृहमंत्री तो गुन्हेगारांचा पाठराखण करतो. त्यामुळं या देशाचा बहुजन महाराष्ट्राचा बहुजन समाज हा भयग्रस्त झालेला आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी त्या संविधानाच्या प्रतिनिधी विडंबना केली. त्या संमेलनाचा मुख्य सूत्रधार आज देखील या गृह खात्याला सापडत नाही. हे गृह खातं गुन्हेगारांचा पाठराखण करतं त्याचं मूर्तीमध्ये एक उदाहरण आहे. त्याचबरोबर 11 डिसेंबर 2024 रोजी परभणीच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असलेल्या आंदोलनावर तो वाक्याला झाला. त्या वाक्यामध्ये ज्या माता भगिनी जखमी झाल्या आज देखील त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या माता भगिनींना भेटण्याकरता महाराष्ट्राच्या महिला आयोगाला आज देखील वेळ भेटत नाही आहे. ही या महिला आयोगाची नीती आणि या महिला आयोगाचं कर्तव्य बनावं लागेल. त्याचबरोबर या बीड जिल्ह्यामध्ये एका सरपंचाचा मर्डर होतो आणि तो मर्डर झाल्यानंतर गरज नावाचा आरोपी पोलिसांच्या संरक्षणामध्ये देवधर्माला जातो आणि तो पुन्हा सगळे पुरावे व्यक्त करून सीआयडीच्या ताब्यात हजर होतो. ही या गृह खात्याची काळीमा बसणारी घटना आहे. या महाराष्ट्राचा गृहमंत्री ज्यांनी नुकताच पदभार घेतलेला आहे त्यांनी थोडीशी लाच राखून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या देशाच्या गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांच्या विरोधाची गरज ओळखली आहे. खरं तर हा चारित्र्यहीन गृहमंत्री यांनी देखील राजीनामा द्यावा. एवढंच या ठिकाणी या आंदोलनाच्या निमित्तानं मागणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. त्यानंतर सुप्रीम मॅडम केलं होतं आपण या ठिकाणी आपलं जाऊन लक्ष करावं. प्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करते. त्यामध्ये आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज या महापुरुषांना अभिवादन करून माझ्याकडे शब्द बोलण्याला सुरुवात करते. आज आपण संविधान संवर्धन समितीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. आजचा जो विचार आहे की जे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी आंबेडकरांचा एकही उल्लेख केलेला आहे. आता एवढे मोठे गृहमंत्री आणि त्यांना साधं बोलण्याची सुद्धा बोलायला सुद्धा जमत नाहीये. ही किती खेळाची गोष्ट आहे.
आपल्या घरी जर आपले बाबा असतील आणि बाबाचे मित्र आले तर मुलं काय म्हणतात, अहो बसा काका, अहो बसा काकू. आणि एवढे मोठे संविधान त्यांनी निर्माण केले, अहोरात्र कष्ट केले. अशा महापुरुषांना जर यांना बोलायला, अशा महापुरुषाविरुद्ध जर एकीने बोलत असेल तर यांना या पदावर बसण्याची यांची थोडी सुद्धा माहिती राहिलेली नाही. साध्या साध्या गोष्टीवर समजत नसेल तर एवढ्या मोठ्या पदाचं काम काय करणार आहे ते? एवढी मोठी खंत आपल्याला त्यांनी दाखवून दिलेली आहे. तसेच त्यानंतर आपल्या जे आताचं जे सरकार आलेलं आहे, या सरकारामध्ये काय झालेलं आहे, एक भाजपचं सरकार आलं, परत त्यानंतरही भाजपचं सरकार आलं. तर यामध्ये या सरकारने काय केलं आहे, नेहमी हे सरकार कसं बरं येत असेल याची जर आपण विचार केला तर यामध्ये त्यांचा मशीनचा ईव्हीएम मशीनचा घोटाळा केलेला आहे आणि दाखवलेलं आहे. जर चांगलं सरकार असेल, त्याचं काम चांगलं असेल, प्रामाणिकपणा असेल, निष्ठावंत असतील तर अशा सरकारला लाठी देऊन पैसे देऊन त्यांनी त्यांच्याकडे मतं वळवलेले आहे. आज लाठी देऊन लाडक्या बहिणीला पैसे दिले, पुढे त्यांच्या आणखी योजना असतील, लाडका भाऊ करतील, लाडका काका करतील, लाडका सासू करतील. पण ह्याची जनजागृती झाली पाहिजे आणि जे कच्चा नेते आहेत, प्रामाणिक आहेत, निष्ठावंत आहे, अशाच त्यांना निवडून दिलं पाहिजे. हे समाजाने याचा बारकाईने विचार केला पाहिजे, तरच आपल्याला आपल्या संविधानाचं संवर्धन करता येईल आणि आपलं संविधान टिकून राहील. लोकांमध्ये थोडीशी जनजागृती कमी आहे, पण आपल्या समाजातील लोकांनी एकजूट झालं पाहिजे आणि एकमेकांना हे काम आपण पुढे नेलं पाहिजे. बस एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर सुभाष गायकवाड यांना मी विनंती करतो आपल्या 2 मिनिटांमध्येच आपल्या मनोबल व्यक्त करावं सामना केला. सर्व संतांना आणि महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. आज भव्य अप्रोच निदर्शने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आलेली फक्त 7 कलमाची राज्यघटना आहे, आपली 395 कलमाची राज्यघटना आहे. पण याच्यामध्ये बाबासाहेबांनी 11 हक्क अधिकार 1235 वेळे तरतूद केलेली आहे आणि या संविधानाचे जे हक्क अधिकार आहेत तर या सरकारने सगळे काढूनच घेतलेले आहेत. आज आपल्याला काही मनोरंजनाचा असा विचार आहे की ही सगळी यंत्रणा संपवायचं आहे, आरक्षण पूर्ण संपवायचं आहे. यासाठी मग इथल्या सर्व नेत्यांना मी विनंती करतो की आता आपल्याला असं निवेदन करायची गरज नाही आहे. आता आपल्याला भारतीय संविधानाने हक्क अधिकार दिला आहे, आपण हे सगळे सांगतो लोकांना, पण आपले अधिकारी अधिकारी याचं हेच करत नाही. म्हणून आम्ही त्रास शेखर ओळखलं नाही आज तुम्ही हे कारण आता आपल्याला करायची गरज नाही आहे. आता आपल्याला पूर्वी कसं लाठी आपण हातात घेतली होती, आपण इथे पूर्ण निवासी आहोत, आपला हक्क अधिकार आहे. आपण इथले जनाव आणि नागवंशी लोक आहोत. आपण हे नागवंशी लोक असताना आपण याची निर्देशन करून त्यांना काही फरक पडणार नाही. कारण आता काल कलेक्टर जाताना बघितलं की त्यांनी रजिस्टर ठेवलेलं आहे की तिथे विचारतात की तुम्ही कशाला चाललात, काय काम आहे, कोणाकडे काम आहे, असं जर विचारलं जात असेल तर आम्ही काय पण आपण आरोग्य असतात कलेक्टर ऑफिस किंवा शासकीय कार्यालय हे ग्रामदेवतेसाठी खुले असले पाहिजे. आणि त्या ठिकाणी कसं पाहिजे की आमच्या सर्व हक्काधिकार असला पाहिजे. तिथे हा करणारा माणूस हा आरोपी नसतो, तिथे कमालीकडे जात असतो. तर त्या ठिकाणी हे निर्देशन आपण जेव्हा करतो त्या टायमाला त्यांना त्याची साथ मागितली पाहिजे आणि व्यवस्थितपणे
त्यांना आता हाताधिकार जागेवर घेतला पाहिजे. आपण नागरिकांची आता वेळ आलेली आहे. आता यामध्ये काही फरक पडणार नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक इंडियामध्ये जर असं आपण निदर्शनं केलं तर यांना काही फरक पडत नाही. काही त्यांची प्रणाली चालू आहे. आपण आपलं त्यांनी करतात, आपण आपलं करतो. अशा बेसवर जे आहे त्याच्यावर काही परिणाम होत नाही. तर त्यासाठी आपल्याला आता आपण लढावं आहोत. कारण आजचा जो दिवस आहे तो सोनेचा आहे आणि 500 मानाने जर आपल्याला 1000 पेशवांचा त्या ठिकाणी कथा केलेला आहे तर आपल्याला हे धोके आहेत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की आपण लढावं असल्यामुळं आपल्याला तशी भूमिका घ्यावी लागेल. त्याशिवाय आपल्याला या ठिकाणी आपल्याला साथ दिली जाणार नाही. कारण काय माहिती आहे का की प्रत्येक ठिकाणी अशा निदर्शनं आपण महोत्सव दिवशी काढतो त्यांना काही परिणाम होत नाही. फक्त निवेदने घेतात, कलेक्टर वगैरे निवेदने घेतात आणि फक्त घेतात, चांगलं दिलं जेवढं म्हणतात आणि विशेष संपदात आपल्याला घरच्याचे डोळे पुसण्यासारखं काम आहे. त्यासाठी आपल्याला आपण लढावं आहोत, आपण शौर्य आहोत. आता आपल्याला नागरिकांशिवाय आपल्याला पर्याय आपल्या हातात घ्यावा लागेल. म्हणून बोलतो मला सगळ्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. फुले आंबेडकर जे सगळे शहरातील विविध सामाजिक धार्मिक संघटनेच्या प्रतिनिधींना भेटून जे कोणी आज सुरुवात आहे ते उद्या जात्यात जाणार आहे. तर जात्यात जायच्या अगोदर जातीच्या धर्माच्या संघटनांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून 24x7 24 तास 7 दिवस सतत आपण कृतीशील, क्रियाशील आणि ऍक्शन मध्ये असलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका करून आपण सगळे एकत्र येऊ. या ठिकाणी उपस्थित आहेत भटकळ लोकांचे नेते आहेत, माता समाजाचे नेते आहेत, कामा समाजाचे नेते आहेत, मुस्लिम समाजाचे नेते आहेत, धार्मिक लोक, धार्मिक नाव वगैरे समाजावे आपण 18 पगड जातीचे लोक एकत्र जमलेलो आहोत आणि हाच उद्देश आहे आणि तो उद्देश सफल झाला असं मी या ठिकाणी कहत होतो. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची हत्या झाल्यानंतर, मराठा समाजावरती हत्या झाल्यानंतर फक्त मराठा समाजाच्या रस्त्यावर येणं म्हणजे मनुवादी व्यवस्थेला आपण बळी पडलो आणि त्यांच्या अजेंड्यावर आपण अजेंड्यावर सक्सेस झाले असं होऊ शकतं आणि झालेलं आहे. बौद्ध समाज, मुस्लिम समाज, मातंग समाज, धनगर समाज, मराठा समाज या सर्व समाजाने सुट्या पद्धतीने जाऊन आपलं भावना जर व्यक्त केल्या तर ते आपला अपयश आणि आपली हार असणार आहे आणि मनुवादी व्यवस्थेला तेच अपेक्षित आहे. म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व जातीच्या मोर्चा निघतो. गल्लेबाग नावाचा शेतकरी नेता 32व्या दिवशी उपोषणाला बसलेला असतो, तो आज किंवा उद्या म्हणून जाईल अशी परिस्थिती आहे. मराठा समाजाच्या लोकांनी फक्त मराठा जातीचा मोर्चा काढून बीडमध्ये 1 ते 1.5 लाख लोक एकत्र आले तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचा स्कीम होत नाही. ज्यावेळी आम्ही जातो, कार्यकर्त्यांना भेटतो, प्रशासनाला भेटतो, लोकांना जाऊन विचारतो काय होत नाही, काय निवेदन द्यायचं, एकत्र यायचं काय राहिलेलं नाही, काही सरकार ऐकत नाही. ज्यावेळी घरात कार्यकर्ता करून अपयशी होतो, फ्रस्ट्रेट होतो तर तो एक आत्महत्या करतो किंवा कुणाचा जीव घेतो. आज जनतेमध्ये आत्मविश्वास संपवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. या सरकारला मी सांगू इच्छितो की जनतेचा अंतर बघू नका. जनतेने जर आपला स्वयं सोडला तर बांगलादेश या सभेच्या हत्येला त्याबद्दल आणि उपस्थित राहणार आणि हा आक्रोश प्रदर्शित करण्यासाठी आपण उपस्थित राहणार त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि